बघा शेजवान चटणी चपातीला, बघा शेजवान चटणी चपातीला, आणि ती चपाती हे चहामध्ये बुडवून खाणार आहेत. नाही बाबा, नाही, बरोबर नाही. असं विचित्र मी पहिल्यांदाच बघतो. बघा तिथं चहा, त्यांचा चहा, हे बघा शेजवान चटणी आता त्याच्यामध्ये बुडवतील. तर कॅमेरा ऑफ केल्यावरती बघा त्यात बुडवतील आणि खातील बघा. ते आय गॅरंटी. आमच्याकडे असले प्रयोग होतात फक्त. काय पाऊस आहे? पाऊस पाऊस आहे ना? आहे ना? मग त्र्यंबक शेठ काय करतोय? त्र्यंबक शेठ बसलाय विचारा त्याला काय करतोय. काय नाही, मोबाईल बघतोय. मोबाईल बघतोय, मोबाईल. तुम्हाला मोबाईल घेऊया काय? नको नको मोबाईल. मग फोनवर कसं बोलणार? फोनवर कसं बोलणार? चालेल. जेवलात? जेवलात? नाश्ता केला का? मफलर घातला मफलर घातला ना? मस्त. ते भासले कोणी मफलर तुम्हीच मारलं सर ना? त्र्यंबक तुमचा व्हिडिओ काढतो बघा ना. त्र्यंबक तुमचा व्हिडिओ काढतो तुमचा. त्र्यंबक हे जरा मफलर बांधण्यात बिझी आहे. थांबा तुम्ही तोपर्यंत. आतमध्ये कसं जावा म्हणजे या बरोबर. ठेवा ना बाहेर, कचऱ्यावाले आले. कचरावाले आली काय? सगळं हवेने उडणार. बस असं दे. टपाखाला सांगितलं ते मॉपटर घालून जातात माहिती काय काय नाही. माझा रेनकोट गळा तुझ्या पाठी आहे. घ्या बसलास तू त्याच्यावर. घ्या. फाटला मग? फाटला तर फाटला, नवीन घेता येईल. हे घे. तुमचा कचरा तुम्ही खाल्लंय ते, मी नाही खाल्लंय ते. हे बघ इथं टाकते. गाडी चावी कुठे आहे? मी चला दुसरीकडे ठेवला तिथं तुमच्या मोबाईलवर तुमचा कचरा. मग माझ्या मोबाईलवर वगैरे इथं माझी इथं ठेवायचं नाही. मी आताच सांगते. ठीक आहे ना बाबा, एवढं काय त्यात? काय बाप्पा, म्हणजे कचरा काय आणताय बाप्पा? ना खायला काय आणताय मला? ते बघ पंखा चालू आहे बघ. विदाऊट वायर त्या हव्यामुळे. हो, गाडी चावी कुठे आहे? जुनी. चला बाय बाय गाईज. सकाळी पप्पानेच ठेवली आहे गाडीची चावी वगैरे. तिथं कुठं आहे का नाही? हो, एक गाडीची चावी आतमध्ये होती, दरवाजाला होती, मेन आपल्या कपाटाच्या. जुनी नवीन. हे काय असं झालं? अरे रेग्युलरची चावी करतो ती कुठे आहे? मला काय माहिती. दाखवा कोणती चावी आहे. तुम्ही ठेवल्या तेवढं तरी चावी आहे, तुम्हाला माहिती. बेडरूम मध्ये बघा, येऊन झोपल्यात ना तुम्ही डायरेक्ट. बघा कोण आले बघा. माझ्या घरी माझे तंगडे बघायला आलेत. तंगडे बघायला बोलला की मला चालता येत ना, बघूया, चला जाऊन मित्राला बघून येऊया काय परिस्थिती झाली. एकदम म्हणजे बोलतात ना, ठीक म्हणजे चालतो असं काय नाही, एकदम वाईट नाही, होईल रिकवर 2-3 दिवसात. बघू बाय, आता दवाखान्यात जायचं आहे, डॉक्टरांना दाखवायचा पाय. तर मित्रांनो, हा आला एका मोठ्या उद्देशासाठी आला. याच्या BGMIच्या प्रोफाईल चेंज करायचा म्हणून माझ्याकडे आलाय. काय पण बघा वगैरे. मी बोललो चल असं जरा भेटून. नाही, त्याला मी चेंज केलं ना सगळं. मी चेंज करून बंद करून टाकली आयडी. पण नव्हता मी बोललो हे हा कोण आला नवीन माझ्या लिस्टमध्ये, फ्रेंड लिस्टमध्ये. मी माझ्या आयडीचं नाव वगैरे सगळं चेंज करून टाकलेलं ना बाबा. म्हणजे गेम बंद करायच्या आधी मी नाव, प्रोफाईल वगैरे सगळं चेंज करून टाकलं. आणि मग मी आता ह्याला माहितीच नाही, मी नाव चेंज करायला सांगितलं पण नाही. मी मला बोललो तुला माहिती का मी नाव चेंज करायला. बोलतो काय नाव ठेवला? बोललो बघ बाय, त्याला सापडलं नाही पाहिजे ना. मग त्याने डायनॅमिक डोमे जाऊन चेक केलं नाव, मग त्याला कळलं. आता त्याला पण प्रोफाईल वगैरे चेंज करायचं आहे. बघूयात. चल पाहिजे लवकर फोटो. दाखवतो म्हणजे कुठं? मंडणगड.
मंडणगड आणि मंडण किती एक फरक आहे ते 40 पण किलोमीटर. आमचं मंडणगड कोण ओळखत येत नाही ना, आम्ही सर्वांना दाखवली सांगतो. फरक तर खूप आहे. एकटा जातो 40 किलोमीटर आहे ना. हो, एकटाच जातो दापोलीत जायला. मंडणगड मध्ये कुठलं? मंडणगड मध्ये पालवणी माझ्या मामाचा गाव आहे, मग तिथे शेडवर येतं. तुम्ही मामाच्या गावाला जाणार? नाही, माझ्या तुझं गाव कुठलं? शेडवर म्हणून आहे. शेडवर. पालवापासून किती लांब आहे ते? जवळच आहे, अर्धा तास पण नसेल. 10-12 किलोमीटर. 10-12 पण जास्त बोललो तुम्ही. कधी जाणार तुम्ही? आम्ही 23 तारखेला रात्री पप्पा आले की कामावरून. तर आज तारीख किती आहे? आज तारीख 20 आहे. शनिवारी निघणार, शनिवारी. रात्री आणि येणार कधी? येणार विसर्जन म्हणून. आता 7 दिवस गणपती आहेत ना. गणपती किती तारखेला येतात? 27. लवकर जावं लागतं आमच्या गावात, म्हणजे घरी पण नसतो. तुम्ही अगोदर 4-5 दिवस अगोदर जात आहे. 3 दिवस आधी. सफारी म्हणजे येणार कधी तुम्ही? 2 तारखेला येऊ. मला पण सुट्टी आहे कॉलेजला, 7-8 दिवस सुट्टी आहे. कॉलेजला सुट्टी आहे. हां, 8 दिवस 8 दिवस सुट्टी आहे. कधीपासून? 26 ते 3 पर्यंत सुट्टी आहे. 2-3 पर्यंत डेकोरेशन सर्व आहे, काढून बिडून लगेच येणार मग. नदी बिदी आहे का तुझं? नदी आमच्या इथे नाही, मामाच्या इथे आहे नदी. समुद्र किनारा नाही, ते लांब आहे. लांब आहे. नदी नाही ना? नाही, नदी नाही. नदीवर पोहायला वगैरे जाता काय? नाही, हाय नदी तसं नाही, पण ते जरा लांब आहे. दुसऱ्या वाडीमध्ये देवस्थान आहे तिथे. पण तिथे खोल पण आहे, एक साईडला खोल आहे आणि एक साईडला असा छोटासा आहे, तिथे आम्ही करतो आंघोळी. पाठवून द्यायला काय नाहीये. तो कसा आहे, हलगर्जीपणा भरपूर आहे तिच्या अंगामध्ये. म्हणून आम्हालाही वाटतं त्याला नेहमीच त्याचं ठरलेलं. हलगर्जीपणा भरपूर आहे. कुठल्या गोष्टी तुझं लक्ष नसतंय, काय नसतंय, आणि जी गोष्ट करायची नाही ती मुद्दाम करणार. मग आता योगा कॉम्पिटिशनला गेला होता, सांग मला तिथे पडण्याचं काय होतं? प्रॅक्टिस करताना पडला असता तर ठीक आहे, तो खेळता खेळता पडला. खेळता खेळता पडला आणि त्याच्यामध्ये मेरिटमध्ये बसला नाही, ते नंबर आला असता त्याचा. ते माहिती तो बोलला मला, पण माझ्या मुलाच ते झालंय 3रा नंबर गेला. मग आता सांग, आता दरवेळेस त्याचं. आता मागे गाडी किती व्यवस्थित चालवत होता, मी घेऊन जात होते ना. आणि त्या दिवशी त्याला सांगत होते की तुझं तब्येत ठीक नाही तर येऊ नको, तरी आला. 3 वेळा ऍक्सिडेंट होता वाचला, 3 वेळा. तरी इथे येऊन त्याने केलं, करायचं ते केलंच. सांग मग ह्याच्यावर विश्वास आम्ही कसा ठेवायचा? तर तू तुझ्या रिस्कवर नेतो, पण तुझा ह्याच्यावर विश्वास असेल तर सांग मला. तसं आम्ही काय कुठे जात नाही गणपतीच्या ते असलं तर घरच्यांसोबतच जातो. आणि आमच्या इथे काय नद्या बिद्या एवढ्या आहेत नाही असं. पण तू आईला तुझ्या विचारून आला का मी त्र्यंबकच्या घरी असं त्याला घेण्यासाठी परमिशन घ्यायला चाललोय? मम्मी फोन करणारच होती तुम्हाला. मम्मी करणार आहे? हा, ती बोलली मी करणार आहे तुम्हाला फोन. मी बोललो थांब आता. सांगतो मी तुला पाठवायचं का नाही. अच्छा. त्याच्याशी पहिलं थोडंसं बोललं पाहिजे. अण्णा पाठवून द्यायचं काय त्याला? देऊया पाठवून, जाऊ दे. आणि आगाऊपणा केला तर तिकडं नाही करणार. गॅरंटी घेताय का तुम्ही तिची? बघू, तुझ्या मम्मीशी बोलते मी. मग बघू तुझी मम्मी काय बोलते, त्याच्यानंतर मग ठरवू आपण. कारण ह्याच्या भरोशावर मी नाही हे करू शकत. मी खरं सांगते, माझा ह्याच्यावर अजिबात विश्वास नाही. ट्रेन मधनं पण पडलेला ना? ट्रेन मधनं पण पडला ना? तो सगळीकडेच पडत राहतो. तो लहानपणापासून नुसता तो पडतच राहतोय. त्याने कधी असं बोलावं की तो नीट शिस्तीत आलाय? शाळेमध्ये किती वेळा पडलाय? गळे कापून घेतले त्याने दसऱ्याच्या वेळेला, खेळताना खाली. दसरा नाही हो, नवरात्री. मग नवरात्रीतच दसरा येतो. नव्हतं माहिती. त्याला समोर रशी बांधलेली दिसली नाही, खेळतोय आणि अडकवला गळा, डायरेक्ट गळा कापला. दिवाळीमध्ये फटाक्याच्या डोळ्याच्या इथे शॉक घेऊन हे जातात. हा, दिवाळीच्या वेळेस. दिवाळीचे 2 आहे. शॉक इतका की डायरेक्ट भिंतीवर आपटला. तू विचार कर, काय गरज आहे त्या वायरिंगना हात लावायची? गेला तिथे एक टेक्निक बघायला. मला माहित नव्हतं. नाही, मी डेंजर लई. मी सगळं एक्सपिरियन्स केलंय. कितीही सांगितलं तरी तो ऐकत नाही. हा प्रॉब्लेम आहे त्याचा. माझ्याकडे डेंजर कोणी नसेल बाय, मी सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. आणि ते शॉकचं त्याला चांगलं माहिती आहे. ते पण दिवाळी संपल्यानंतर. तुळशीचं लग्न. सांगितलं होतं त्याला. तुळशीचं लग्न होतं, तुळशीचं लग्न. ठेवायला सांगितलं होतं. नाही, मी म्हटलं ठेवून दे, तर चेक करायला गेला चालू आहे की नाही. आणि त्याच्यात थोडीशी वायर तुटलेली होती. ते डायरेक्ट त्याला हे असं झाला आणि आपटला.
आणि जोरात मी आतल्या रूम मध्ये, हा कसा एकदम आतला रूम आहे, तिथे मी झोपले होते, जोरात कुणीतरी असं काहीतरी फेकलंय असा आवाज झाला आणि उठून मी इथपर्यंत आले नाही तर मला मिठी मारली आणि असा इतका कापत होता ना तो प्रमाणाच्या बाहेर. म्हटलं काय झालं, तो शॉक लागला. म्हटलं कसा लागला, मग तो माहित नाही शॉक लागला. आपटला तो भिंतीवर अक्षरशः जोरात. भिंतीवर नाही आपटलो मी, फेकला ना, भिंतीवर नाही आपटलो, ते काठ्या हात होत्या ना, ते काठ्या पडल्या, मी जागेवरच उभा राहिलो तिथं. तरी त्याच्या हातामध्ये त्या काठ्या होत्या लाकडाच्या म्हणून, नाही तर तो तिथेच. हे असले त्याचे उद्योग आहेत. हे सांगतो आम्ही, शक्यता कमीच आहे तरी पण बघू आपण. ते त्याचे उद्योग आहेत. हे काय दर महिन्याला त्याचं काय नाही. पहिला तो ऐकायचा रे, आता ऐकत नाही. तो त्याच्या मनाचं सगळं खरं करतो. पहिल्यासारखा राहिला नाही तर आमचं ऐकत नाही. मग आम्ही पण तसं नाही ऐकणार. स्वतःची काळजी घेतली पाहिजे की नाही. तू सांग, एवढ्या वर्षामध्ये तू किती वेळा पडलास? तू मी आता 5 वर्ष समज, 5वी पासून 10वी पर्यंत तू किती वेळा पडला? शाळेत किती वेळा पडला? घरी किती वेळा पडला? शाळेत मी गावी पडतो, जरा शेवाळ असं ना तिथनं पडतो. तिथे हा ते ठीक आहे, शेवाळ वगैरे पावसाळा असतो तिथे आपल्याला सवय नसते. इथे तुझी सवय आहे ना सगळी, या सवयीच्या ह्याच्यामध्ये तू किती वेळा पडतो ते मला सांग. नाही पडत, शक्यता तरी ह्याला नाही. विचार ना, वर्षातून किती वेळा पडतो तो? शाळेत किती वेळा पडतो? घरात किती वेळा पडतो? गावचं वेगळी गोष्ट आहे, आपल्याला तिथली माहिती नसते, रस्ता माहित नसतो, शेवाळ वगैरे असते, तिथे पाय घसरून पडू शकतो, आपण मान्य करतो. पण इथे आता तू रोज उठतो झोपतो सगळं इथेच आहे ना, मग तू इथे जर महिन्यातून तू एकदा पडत असशील तर तू त्याचं काय सांगशील? किंवा 6 महिन्यातून एकदा त्याचं काय सांगशील तू? आता तुझा मित्र दिसतो तसा नाहीये. तुला असं वाटतं शांत सभ्य आहे, पण सगळ्यांचा गैरसमज येतो. त्याला मी चांगल्या प्रकारे ओळखते, समजलास? धंगड ते बोलतात ना धडपड्या, त्या धडपड्या स्टाईलचा येतो. बाय माझा विषय अडे बाय. तुझा विषय हाच आहे. घे रे चल, वडापाव खा. घे रे वडापाव घे. घे रे घे. द्या ना माझा. मित्रांनो आता वाजले सकाळचे, ते घड्याळ बंद आहे, सॉरी ते घड्याळ चालू करायला सांगितले मला, ते घड्याळ बंद आहे. सकाळचे 7 वाजले. पाणी आलं आता इथलं पाणी बंद केलं आहे मी, बघा नळ बंद केलं इथलं, कारण की इथली टाकी फुल झाली आहे. आणि इथं गरम पाणी भरतो माझ्यासाठी. किचनमध्ये पण पाणी आलेलं, किचनमधलं पण बंद केलं. इथलं भरलं, इथलं पाणी भरलं. मित्रांनो आईंच्या इथलं पण पाणी भरलं आहे. हा आता बघा, आणि किचनमधलं पण फुल झालं आहे. म्हणजे पाणी भरायची ड्युटी समाप्त. आता मस्तपैकी बसायचं असं इथं आणि बसूनच राहायचं, कारण म्हणजे पाय दुखत आहेत.